नमस्कार, मी वैशाली। राज्यात सध्या उन्हाचा चटका कायम असतानाच वातावरणात आता एक मोठा बदल पाहायला मिळत आहे। पश्चिमेकडून वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली घसरला असून काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। सध्या विदर्भाच्या पूर्व भागापासून दक्षिण भारतापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय। या प्रणालीच्या प्रभावामुळे आज सकाळपासूनच मुंबई ते गोव्यापर्यंतच्या कोकण किनारपट्टीवर आणि घाटाच्या परिसरात मान्सूनपूर्व ढगांची दाटी पाहायला मिळत आहे। हे ढग अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तयार झाले असून यामुळे हवेत काहीसा गारवा जाणवू लागला आहे। पावसाच्या अंदाजाबद्दल बोलायचे झाले तर येत्या 24 तासांत विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे। तसेच चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेडसह सांगली, सोलापूरच्या दक्षिण भागातही एखाद्या ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते। मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसून केवळ स्थानिक स्वरूपाचा असेल। तापमानाचा विचार केला तर वेगवान वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मोठी दिलासादायक घट झाली आहे। मराठवाड्यात तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान असेल तर विदर्भात काही ठिकाणी पारा अद्यापही 44 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। उन्हाचा तडाखा जरी कमी झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा मात्र काहीसा वाढण्याची शक्यता आहे। हवामानाचे असेच ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद। तुम्हाला यात काही बदल करायचा आहे का?